पेट्रोलमध्ये इथेनॉलवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन सुरू केलेलं आहे। आज नागपूरमध्ये गडकरींच्या राजीनाम्याची मागणी करत युवा काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलला विरोध करत नागपूरमध्ये युवक काँग्रेसनं आंदोलन केलं। E20च्या विरोधात नितीन गडकरी यांचा राजीनामा मागत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी महाल परिसराच्या आधीच बॅरिकेडिंग केलं, पण कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंगवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न केला। अशा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। हे बघा, धर्मेंद्र प्रधान हा फक्त आमचा युवकांचा जाकी होता। आता याच्यानंतर आम्ही नितीन गडकरी यांचा पण इस्तीफा मागू असा येतो। पोलीस आता या कार्यकर्त्याला बॅरिकेडवर चढलेल्या कार्यकर्त्याला ताब्यात घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। पोलिसांकडून याला जे आहे ते उचललं जात आहे आणि उचलून त्याला पोलिसांच्या गाडीमध्ये घेऊन गेलं जात असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आहे। धर्मेंद्र तो बस झाकी है, गडकरी मोदी बाकी है असे पोस्टर झळकावत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जात असल्यामुळे मायलेज कमी झालंय, इंजिनमध्ये बिघाड होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। यावरून सोशल मीडियात कॉकरोच जनता पार्टीप्रमाणे E20 जनता पार्टीही सुरू झाली। सोशल मीडियातल्या या जन आंदोलनालाही प्रचंड प्रतिसाद मिळालाय। तर इकडे काँग्रेसनं नागपूरमधल्या गडकरी वाडा या नितीन गडकरी यांच्या घरालाच घेराव घालण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेतलं। E20च्या विरोधात आपच्या अरविंद केजरीवाल यांनीही सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेला पाठिंबा देत काही दिवसातच 2,33,000हून अधिक नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या। आता याच नागरिकांच्या सह्यांचं पत्र केजरीवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहे। केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावात आल्याचा आरोप केलाय। भारत अमेरिकेचा व्यापार करार झालाय, ज्यात 5 वर्षात $20 बिलियन इथेनॉल भारत खरेदी करेल असा दावा केजरीवालांचा आहे। $20 बिलियन म्हणजेच 1,90,000 कोटी रुपये। कि ट्रंप के दबाव में मोदी जी झुके हुए हैं। ट्रंप अपने देश का इथेनॉल जबरदस्ती इंडिया में इंपोर्ट करवाना चाहता है और एक अनुमान के हिसाब से अगले 5 साल में $20 बिलियन का इथेनॉल जो है मोदी जी जो है वो ट्रंप से खरीदेंगे, जो हमारे देश के ऊपर थोपा जाएगा। हमने कुछ दिन पहले एक पिटीशन प्रधानमंत्री के नाम ऑनलाइन साइन करवाई थी, तो लगभग 2,33,238 लोगों ने ये पिटीशन साइन की है। तो कल प्रधानमंत्री जी को ये पिटीशन सौंपने के लिए मैं 100 लोगों के साथ प्रधानमंत्री जी के घर की तरफ, और ये पिटीशन्स हम चाहते हैं कि पर्सनली उनको हैंडओवर करके आएँ। इथेनॉलमुळे मायलेजवर परिणाम होत नाही किंवा इंजिनही खराब होत नाही किंवा तशा प्रत्यक्ष तक्रारी नसून दिशाभूल करण्यात येत असल्याचं गडकरींचं म्हणणं आहे। आता गडकरींनी नागपूरमध्ये हायड्रोजनवर चालणारी बस येणार असल्याची घोषणा केली आहे। इलेक्ट्रोलायझरचा वापर करून पाण्यातून हायड्रोजन वेगळा करून त्यावर बस चालेल असं गडकरींचं म्हणणं आहे। बहुत इसके खिलाफ अपप्रचार करने की कोशिश भी की, पर 22 लाख करोड़ का देश का इंपोर्ट है। अब ये इंपोर्ट कम करने का जो हमने संकल्प किया था, धीरे धीरे गैस भी देश में पैदा होगा, पेट्रोल डीजल का अल्टरनेटिव भी तैयार होगा, और जल्दी ही नागपुर में एक हाइड्रोजन का पंप और हाइड्रोजन पर चलने वाली 2 बसेस, इसका पायलट प्रोजेक्ट एक 3 महीने में हम नागपुर में शुरू करेंगे, ताकि नागपुर की जनता पानी से, इलेक्ट्रोलाइजर से हाइड्रोजन निकलेगा और जनता हाइड्रोजन के बस में बैठ के राउंड लगाएगी। वो दिन अब दूर नहीं है।
पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स केल्यामुळे गाड्यांचं नुकसान होत आहे अशी नागरिकांची ओरड आहे. पण गडकरींच्या मते तसं होत नाहीये. मात्र नागपूर किंवा महाराष्ट्रच नाही तर देशभरात E20च्या विरोधात आवाज उठवला जातोय. सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.